नमस्कार मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर पी.व्ही. गायकवाड. आज आपण पाहणार आहोत शिवाजी युनिव्हर्सिटी अंतर्गत बी.कॉम भाग 1 आणि त्यातील सेमिस्टर फर्स्ट फिनान्शियल अकाउंटिंग पेपर फर्स्ट आणि त्यामधील टॉपिक जो आहे तो आहे इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग. मित्रांनो, इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग हा संपूर्ण चॅप्टर पाहण्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक संकल्पना माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बुक किपिंग म्हणजे काय आणि अकाउंटिंग म्हणजे काय. तर मित्रांनो, बुक किपिंग यामध्ये आपण काही गोष्टी शिकणार आहोत. त्यामध्ये आहे पहा मिनिंग ऑफ बुक किपिंग. इथे पहिला भाग दिसतो पहा तुम्हाला, मिनिंग ऑफ बुक किपिंग. त्यानंतर त्याचे फीचर्स आपण पाहणार आहोत, फीचर्स ऑफ बुक किपिंग. तिसरा घटक आपण पाहणार आहोत ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग. त्यानंतर चौथा घटक पाहणार आहोत आपण इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. आणि पाचवा घटक युटिलिटी ऑफ बुक किपिंग. म्हणजे क्रमाक्रमाने जर पाहिलं तर आपण त्याचा अर्थ पाहणार आहोत, त्याची वैशिष्ट्ये पाहणार आहोत, त्याचे काही उद्देश पाहणार आहोत आणि त्याचं महत्त्व पाहणार आहोत आणि त्याची उपयुक्तता पाहणार आहोत. त्यानंतर पुढच्या भागात आपण पाहतोय पहा मिनिंग ऑफ बुक किपिंग. तर मित्रांनो, कोणताही व्यवसाय असो, तो व्यवसाय छोटा असो किंवा मोठा असो, त्याला आपण सोल ट्रेडर म्हणतोय. आपण सोल ट्रेडर असेल किंवा पार्टनरशिप अकाउंट असेल, पार्टनरशिप फर्म असेल किंवा कंपनी असेल, तर कोणत्याही कंपनीसाठी किंवा सोल ट्रेडरसाठी आपला जो बिझनेस आहे त्या बिझनेसचा फायदा आणि तोटा तपासण्यासाठी किंवा आपापले सेलिंगचे व्यवहार किंवा परचेसचे व्यवहार कसे होतात आणि ते व्यवहार नोंदण्यासाठी जी काही प्रक्रिया करावी लागते ती आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत मिनिंग ऑफ बुक किपिंग. बुक किपिंग म्हणजे काय? तर बुक किपिंग मराठीमध्ये याला पुस्तक पालन असं म्हणतात. कारण कोणत्याही व्यवसायामध्ये व्यवहाराच्या नोंदी, आता यामध्ये व्यवहार म्हणजे काय, तर व्यवहार इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. ट्रान्झॅक्शन हे दोन प्रकारचे असतात. तर दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन हे बिझनेसमध्ये होतात. ते म्हणजे एक सेल्स आणि दुसरा आहे परचेस. म्हणजे सेल्स आणि परचेस याच्या एंट्री किंवा नोंदी जर त्या बिझनेसमध्ये त्या अकाउंटंटने जर केली नाही तर बिझनेसमॅनच्या लक्षात येणार नाही की कोणता व्यवहार कधी झाला. म्हणून बुक किपिंग म्हणजे काय, इज अ सिस्टमॅटिक मॅनर ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू द बिझनेस इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो, पहा की बुक किपिंग हे सिस्टमॅटिक, ज्याला आपण काय म्हणतो, बुक किपिंग इज ए सिस्टमॅटिक मॅनर ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू द बिझनेस इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे जे व्यवसायाची पुस्तकं असतात, अकाउंटची पुस्तकं असतात, त्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन असतात, म्हणजे खरेदीचे ट्रान्झॅक्शन असेल किंवा विक्रीचे ट्रान्झॅक्शन असेल, त्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी ठेवण्याचं काम जे करत असेल तर ते त्या पुस्तकाला काय म्हणतो आपण, बुक किपिंग असं म्हणतो. म्हणून इन द बुक किपिंग ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन ऑर्डर ऑफ द डेट्स. म्हणजे प्रत्येक व्यवहार जो आहे हा क्रमाक्रमाने किंवा तारखेवाईज त्यामध्ये नोंद केली जाते. अँड अकाउंटंट इज अ पर्सन हू रेकॉर्ड्स ऑफ द ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ द बिझनेस. म्हणून हे रेकॉर्डिंग कोण करतं, तर एक प्राथमिक टप्प्यावरती एक क्लर्क असतो किंवा अकाउंटंट ह्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करण्याचं काम कोण करतं, अकाउंटंट करतं. म्हणून दुसरी डेफिनेशन जर पाहिली आपण या ठिकाणी पहा, बुक किपिंग इज अन आर्ट, ती एक कला आहे, ॲज वेल ॲज सायन्स, ते एक काय शास्त्र सुद्धा आहे. आर्ट का म्हणायचं, इट इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक मॅनर. व्यवस्थितपणे किंवा शास्त्रीय पद्धतीने त्या व्यवहाराच्या नोंदी ठेवण्याचं काम कोण करत असतं, बुक किपिंग. म्हणून यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कोणताही व्यवसाय असो, त्या व्यवसायामध्ये कोणकोणते व्यवहार झालेले आहेत त्या प्रत्येक व्यवहाराची नोंद त्या व्यवसायाने किंवा अकाउंटंटने आपल्या अकाउंटच्या पुस्तकामध्ये लिहिलं पाहिजे, ते सुद्धा डे टू डे किंवा तारखेवाईज. तर म्हणून अशा दोन डेफिनेशन आहे पाहिजे. इथे जे आर बाटले बॉयची एक डेफिनेशन आहे आणि दुसरी आर्यन कार्टरची सुद्धा आहे. जे आर बाटलेबाय म्हणतात, बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन सेट ऑफ बुक्स. म्हणजे जो व्यवसायासाठी अकाउंटिंगसाठी जो बुक्स असतं
त्या बुक्समध्ये ज्या काही डिलिंग्स असतात किंवा जे काही ट्रान्झॅक्शन झालेले असतात त्या ट्रान्झॅक्शनचं किंवा डिलिंगचं रेकॉर्ड करणं हा एक भाग म्हणजे काय बुक किपिंग आहे. त्यानंतर आपण पुढचा भाग पाहतो आहोत फीचर ऑफ बुक किपिंग. बुक किपिंगची वैशिष्ट्ये काय काय आहेत मित्रांनो. या ठिकाणी पाहिलं आपल्याला व्याख्यामध्येच आपल्या लक्षात आलं होतं की बुक किपिंग म्हणजे काय, तर बुक किपिंग इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. सो त्यावरून आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. यामध्ये पहा पहिलं काय, पहिलाच मुद्दा आहे या ठिकाणी टू रेकॉर्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन. जे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे ते रेकॉर्ड या बुक्समध्ये करावे लागतात. रेकॉर्ड्स ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की जे पैशाच्या संदर्भात आहे, मनीज अँड मनीज वर्थ, जेवढे जेवढे पैशाच्या संदर्भात ट्रान्झॅक्शन असतील तेवढ्याच्याच नोंदी केल्या जातात. ट्रान्झॅक्शन हे दोन प्रकारचे असतात, एक मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि दुसरा आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. मॉनिटरी याच्यामध्ये येतं कॅश आणि कॅश हा एक ट्रान्झॅक्शन येतं आणि दुसरं क्रेडिट ट्रान्झॅक्शन येतं. आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये ज्याला आपण वस्तू विनिमय किंवा बार्टर सिस्टम सुद्धा असं म्हणतो. म्हणून वैशिष्ट्य काय आहेत पहा बुक किपिंगची. पहिलं आहे टू रेकॉर्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन, दुसरा आहे रेकॉर्ड ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आता ट्रान्झॅक्शन तिसरा मुद्दा जर पाहिला आपण, ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्ड इन अ गिव्हन सेट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे कोणत्याही वहीमध्ये हे ट्रान्झॅक्शन करता येत नाही, तर प्रत्येक कंपनी किंवा प्रत्येक व्यवसायाला जो सेट असतो बुक्स ऑफ अकाउंटचा त्या सेट्समध्येच काय करावे लागतात, हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करावे लागतात. ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड फॉर अ स्पेसिफिक पिरियड आर प्रेझेंटेड फॉर फ्युचर रेफरन्सेस. म्हणजे पहा ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्ड करावे लागतात कोणत्या कालावधीसाठी, एक स्पेसिफिक पिरियडसाठी, आणि ते त्याचा उपयोग कधी होतो, फ्युचर रेफरन्ससाठी होतो. आणि चौथा मुद्दा आहे पहा इथे रेकॉर्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन इन सायंटिफिक मॅनर. म्हणजे जे तुमचे रेकॉर्डिंग केलेलं आहे ते सुद्धा शास्त्रीय पद्धतीने असलं पाहिजे. म्हणून फीचर ऑफ बुक किपिंग मध्ये आपण पहिलं फीचर्स पाहतोय टू रेकॉर्ड बिझनेस ट्रान्झॅक्शन, रेकॉर्ड ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन अ गिव्हन सेट ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स, ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड फॉर अ स्पेसिफिक पिरियड आर प्रेझेंटेड फॉर फ्युचर रेफरन्स, आणि पुढचा आहे रेकॉर्डेड बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ स्पेसिफिक मॅनर. नेक्स्ट बघ पाहतोय आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग. काय उद्देश आहेत बुक किपिंगचे, तर परमनंट त्यानंतर डेट वाईज, अकाउंट वाईज रेकॉर्ड ऑफ ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे हे जे बिझनेस ट्रान्झॅक्शन जे आहेत, बिझनेस ट्रान्झॅक्शन, ह्या बिझनेस ट्रान्झॅक्शनचं डेट वाईज, अकाउंट वाईज किंवा परमनंट रेकॉर्ड करणं हे ह्या बुक किपिंगचं उद्दिष्ट आहे. टू ascertain द प्रॉफिट लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग अ स्पेसिफिक पिरियड. एक विशिष्ट एक वर्षाचा पिरियड असतो, ते एका वर्षाच्या पिरियडमध्ये अकाउंटंटला किंवा ह्या बुक किपिंगचं महत्त्वाचा उद्देश काय, प्रॉफिट काढणं किंवा लॉस काढणं. असर्टेन म्हणजे काय, काढणे, किंवा प्रॉफिट किती झाला हे समजायला यावरून सोपं जातं. कीप अ रेकॉर्ड ऑफ द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन द बिझनेस. यामुळे ह्या बिझनेसमध्ये किती भांडवल गुंतवलेलं आहे त्याचंही रेकॉर्ड यावरून मिळतं. म्हणून बुक किपिंग याचं महत्त्वाचा उद्देश म्हणजे काय की ह्या व्यवसायामध्ये किती भांडवल गुंतवलेलं गेलेलं आहे त्याचं सुद्धा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतं. बिझनेस कीप्स, इथे दिसते पहा, बिझनेस कीप्स अ रेकॉर्ड ऑफ टोटल ॲसेट अँड लायबिलिटी. जी कंपनीची ॲसेट असते, संपत्ती असते, आणि जी देयता असते त्याचं सुद्धा रेकॉर्ड काय केलं जातं, मेंटेन केलं जातं. पुढे पहा, इट मेक्स अ रेकॉर्ड ऑफ अमाऊंट ऑफ बिझनेस ओज टू अदर्स अँड अमाऊंट रिसिव्हड बाय द बिझनेस फ्रॉम अदर्स. म्हणजे व्यवसायामध्ये रक्कम कोणाला दिली गेलेली आहे, कुठे खर्च केलेली आहे, कशी खर्च केलेली आहे, रक्कम कोणाकडून आलेली आहे, याचा सुद्धा सविस्तर हिशोब आपल्याला या बुक किपिंगमुळे कळतो. It facilitates the comparison of the financial performance of a business with the previous year performance or with the performance of other business in the same line of business. आणि यावरून आपल्याला तुलनाही करता येते. मागच्या वर्षीचा जो फिनान्शियल परफॉर्मन्स आहे तो करंट इयरच्या फिनान्शियल परफॉर्मन्सची काय केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं, किंवा दुसऱ्याचा जो बिझनेस आहे त्या
किंवा त्याच लाईन मधला जो दुसरा बिझनेस आहे त्याची सुद्धा कंपॅरिझन करण्याचं काम बुक किपिंगमुळे केलं जातं. आणि शेवटचं आहे पहा, इट इज युजफुल टू असर्टेन द टॅक्स लायबिलिटी अँड मीट द लिगल रिक्वायरमेंट ऑफ बिझनेस. पहा मित्रांनो, कोणत्याही व्यवसायाला हा कर भरणं गरजेचं आहे आणि कर भरण्यासाठी कर काढावा लागतो किंवा टॅक्स लायबिलिटी किती आहे तीही आपल्याला बुक किपिंगवरून कळते. आणि जी लिगल रिक्वायरमेंट आहे बिझनेसचे, कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या पूर्ण करण्याचं काम सुद्धा या बुक किपिंगमुळे होऊ शकतं. म्हणून ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग, महत्त्वाचे उद्देश कोणकोणते आहेत तर डेट वाईज, परमनंट, अकाउंट वाईज बिझनेस ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करता येतं, यावरून प्रॉफिट अँड लॉस काढता येतो. त्यानंतर बिझनेसमध्ये किती कॅपिटल गुंतवलेलं आहे त्याचं रेकॉर्ड आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर टोटल ॲसेट अँड लायबिलिटी किती आहेत त्याचंही सुद्धा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर कुठे कुठे रक्कम खर्च केली आणि कोणकोणत्या बाजूने आपल्याला रक्कम आलेली आहे त्याचंही रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्याला ह्या वर्षी आणि मागच्या वर्षीचं दोन्ही फिनान्शियल परफॉर्मन्सचं कंपॅरिझन करता येतं. आणि शेवटी आपल्याला किती टॅक्स द्यायचा आहे किंवा टॅक्स कसा काढायचा आहे किंवा टॅक्स काढण्यासाठी किंवा ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी बुक किपिंगची महत्त्वाची गरज आहे. पुढे पाहूया आपण इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. आता जसं आपण उद्देश पाहिलेत त्यावरूनच आपण इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग पाहणार आहोत. इम्पॉर्टन्स म्हणजे काय तर महत्त्व. तर बुक किपिंगचं महत्त्व काय तर मागे सांगितल्याप्रमाणे पहिला मुद्दा आहे याच्यामध्ये पहा की यावरून काय करता येतं, आपल्याला रेकॉर्ड करता येतं बिझनेसचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन जे आहेत ते रेकॉर्ड करता येतात. परमनंट रेकॉर्ड त्याचं ठेवता येतं, डेट वाईज आपल्याला रेकॉर्ड करता येतं. त्यानंतर दुसरं आहे फिनान्शियल इन्फॉर्मेशन. Bookkeeping records the financial activity of business. These financial records help in generating financial information of the business regarding the asset, liability, profit, loss, stock, investment, etc. म्हणजे पहा, फिनान्शियल इन्फॉर्मेशन ही महत्त्वाची आहे. तर ह्या बुककीपिंगमुळे आपल्याला किंवा व्यवसायाला कशा कशाची माहिती कळते तर ॲसेटची माहिती कळते, त्यानंतर लायबिलिटीची माहिती कळते, त्यानंतर प्रॉफिटची माहिती कळते, त्यानंतर लॉसची माहिती कळते, स्टॉकची माहिती कळते आणि इन्व्हेस्टमेंटची सुद्धा माहिती कळते. म्हणून फिनान्शियल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता येते किंवा ती जाणून घेता येते. त्यानंतर बुककीपिंगच्या रेकॉर्डिंगमुळे चांगल्या प्रकारचं डिसिजन मेकिंग करता येते. ऑल द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड बाय बुककीपिंग हेल्प्स द कंपनी बिझनेस ऑर बिझनेसमॅन टू मेक डिसिजन फॉर सक्सेसफुल बिझनेस ऑपरेशन. व्यवस्थितपणे बिझनेस चालवायचा असेल तर त्यासाठी काही चांगले निर्णय घ्यावे लागतात आणि चांगले निर्णय घेण्यासाठी बुक किपिंगची आपल्याला गरज पडते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा कंट्रोलिंग. पुढचा मुद्दा काय दिसतो आपल्याला या ठिकाणी पहा कंट्रोलिंग. कंट्रोल इट इज द फंक्शन ऑफ द मॅनेजमेंट. मॅनेजमेंटचं हे कार्य आहे. मॅनेजमेंट यूज द फिनान्शियल रेकॉर्ड्स. मॅनेजमेंट काय करत असतं, हा जो बुक किपिंग द्वारे जर रेकॉर्ड तयार झालेला असतं त्याचा वापर करून ऑफ अ बिझनेस टू मॅनेज अँड कंट्रोल द बिझनेस. आणि यावरून त्या बिझनेसचं तो व्यवस्थापन करत असतो आणि त्यावरती नियंत्रण ठेवत असतो. पुढे पाहिलं तर आपण पहा इव्हिडन्स. आता बुककीपिंगमध्ये प्रत्येक वेळी दिवसाच्या नोंदी केल्या जातात, डे टू डे नोंदी ठेवल्या जातात. म्हणून बुककीपिंग रेकॉर्ड्स कॅन बी युज्ड लीगल इव्हिडन्स. आणि म्हणून बुककीपिंग जे आहे, बुककीपिंगचं रेकॉर्ड हे कायदेशीर पुरावा म्हणून कोर्टामध्ये वापरलं जाऊ शकतं. त्यानंतर कंपॅरिझन केलं जाऊ शकतं किंवा त्यावरून टॅक्स लायबिलिटी काढली जाऊ शकते. आणि आता शेवटचा मुद्दा आपण पाहतोय पहा युटिलिटी ऑफ बुककीपिंग. याचा वापर कोण कोण करतं तर मित्रांनो पहा, जे फिनान्शियल स्टेटमेंट आहे ते फिनान्शियल स्टेटमेंट किंवा जे परिस्थिती आहे बिझनेसची, ज्याला आपण बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणतो किंवा प्रॉफिट अँड लॉस म्हणतो किंवा ॲसेट म्हणतो किंवा लायबिलिटी म्हणतो, यावरून बिझनेसला किती फायदा झाला किंवा तोटा झाला आणि याचा उपयोग कोणासाठी होतो तर दोन प्रकारची युजर्स असतात. एक इंटरनल युजर्स असतो आणि एक्सटर्नल युजर्स असतो. आणि त्या युजरला ह्या बुककीपिंगची माहिती आवश्यक असते. म्हणून बुककीपिंग इज विटल फॉर द बिलो पार्टीज. ओनरसाठी बुककीपिंग खूप महत्त्वाचं आहे, कारण का बुककीपिंग हेल्प्स टू असर्टेन द फिनान्शियल इन्फॉर्मेशन. बुककीपिंगमुळे काय मिळतं तर फिनान्शियल इन्फॉर्मेशन अँड पोझिशन ऑफ द बिझनेस.
बिझनेसची स्थिती काय आहे आणि व्यवसायाची माहिती जी आहे त्या कोणती प्रकारची, तर फिनान्शियल इन्फॉर्मेशन इन्क्लूड्स प्रॉफिट्स, लॉसेस, ॲसेट्स अँड लायबिलिटीज. म्हणजे पहा, प्रॉफिट्स, लॉसेस, ॲसेट्स अँड लायबिलिटीज इत्यादी बाबतीत कोणाला माहिती हवी असते? ओनरला माहिती हवी असते. कारण का, ओनरने त्यामध्ये आपले पैसे गुंतवलेले असतात आणि जेवढे पैसे गुंतवलेले असतात तेवढा त्याला परतावा मिळणं गरजेचं आहे. म्हणून बुक किपिंग हे कोणासाठी उपयुक्त आहे? तर ओनरसाठी उपयुक्त आहे. दुसरं कोणासाठी उपयुक्त आहे? तर बुक किपिंग इट इज useful for the management. The various management functions such as the planning, organizing, directing, controlling can be performed effectively. जर ह्या नियोजनाचा, संघटनेचा, नियंत्रणाचा किंवा डायरेक्टिंगचा जर चांगला वापर करायचा असेल अँड इफिशियंटली बाय मॅनेजमेंट बेस्ड ऑन रेकॉर्ड्स अँड रिपोर्ट्स अवेलेबली थ्रू बुक किपिंग. आणि म्हणून बुक किपिंगच्या रेकॉर्डवरून त्याला ह्या गोष्टीचं प्लॅनिंग करता येतं, ऑर्गनायझिंग करता येतं, डायरेक्टिंग करता येतं आणि कंट्रोलिंग करता येतं. त्यानंतर तिसरा उपयोग कोणासाठी होतो? गव्हर्नमेंटसाठी. द व्हेरियस सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन अवेलेबल थ्रू बुक किपिंग फॅसिलिटी द गव्हर्नमेंट अँड द टॅक्स अथॉरिटी टू असर्टेन द टॅक्स लायबिलिटी ऑफ द बिझनेस. प्रत्येक वेळेस गव्हर्नमेंटचं प्रत्येक व्यवसायावरती लक्ष असतं आणि जर गव्हर्नमेंटने एखादी माहिती व्यवसायाला जर विचारली असेल तर ती बुक किपिंग करून घेता येतात. उदाहरणार्थ टॅक्स अथॉरिटी सुद्धा टॅक्स लायबिलिटी काढण्यासाठी बुक किपिंगचा आधार घेतात. त्यानंतर इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूकदार. प्रत्येक गुंतवणूकदाराची अशी इच्छा असते की जी कंपनी चांगली आहे, जी कंपनी फायद्यामध्ये आहे, ज्या कंपनीला वारंवार प्रॉफिट होत असतो अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टर गुंतवणूक करत असतात. आणि म्हणून इन्व्हेस्टरला कंपनीचं जे बॅलन्स शीट आहे ते पाहण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, प्रॉफिट अँड लॉस पाहण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. त्यामुळे इन्व्हेस्टरला सुद्धा, कारण बुक किपिंगवरून काय तयार केलं जातं? फायनली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जातं आणि त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जातं आणि बॅलन्स शीट तयार केलं जातं. म्हणून इन्व्हेस्टर आर इंटरेस्टेड इन द फिनान्शियल स्टेटमेंट ऑफ ए बिझनेस बिफोर द इन्व्हेस्टमेंट आर मेड. म्हणजे पहा, इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर ते काय पाहत असतात? व्यवसायाचं फिनान्शियल स्टेटमेंट पाहत असतात आणि ते फिनान्शियल स्टेटमेंट काय करत असतात? इट प्रोव्हाइड्स देम विथ ॲश्युरन्स अबाउट द सेफ्टी ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट. आणि त्यावरून त्यांना कळतं की जर या ठिकाणी आपण गुंतवणूक केली तर आपल्याला खात्री देता येईल किंवा याचा अर्थ काय होईल की आपण जी गुंतवणूक केलेली आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका राहणार नाही. त्यानंतर पहा, ह्या बुक किपिंगचा उपयोग कोणाला होतो? कस्टमरला सुद्धा होतो. कस्टमर ॲश्युअर अबाउट द फिनान्शियल कॅपॅसिटी ऑफ द बिझनेस ॲज वेल ॲज क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ गुड्स सप्लाइड बाय द बिझनेस. म्हणजे ज्या व्यवसायाची आर्थिक स्थिती चांगली असते ती व्यवसाय त्यांच्या जो माल असतो त्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी सुद्धा कशी चांगल्या प्रकारची असते. आणि पुढचं जे आहे लेंडर्स म्हणजे जे कर्ज देणार आहेत. बुक किपिंग प्रोव्हाइड्स फिनान्शियल इन्फॉर्मेशन टू द लेंडर्स एनेबलिंग देम टू जज द क्रेडिट वर्थनेस ऑफ द बिझनेस, thus ensuring uninterrupted सप्लाय ऑफ फंड्स. म्हणजे याचा अर्थ काय होतो पहा, की कोणताही व्यवसाय हा स्वतःच्या पैशावर चालत नाही तर त्यांना कर्जावर रक्कम सुद्धा घ्यावी लागते. पण कर्ज उगाच कुणीही देत नाही. ज्या बिझनेसची व्यावसायिक स्थिती किंवा आर्थिक स्थिती चांगली असते अशा वेळेस काय केलं जातं? त्यांना कर्ज प्रोव्हाइड केलं जातं. पण कर्ज देताना लेंडर जे आहेत ते एक गोष्ट लक्षात घेतात की हे आपण जे ह्या व्यक्तीला किंवा ह्या व्यवसायाला जे कर्ज दिलेले आहे ते कर्ज परतफेड करतील की नाही हे पाहण्यासाठी ते बुक किपिंगचा आधार घेतात. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण थोडंसं फास्ट का होईना बुक किपिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे फीचर्स म्हणजे काय, त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत, त्यानंतर इम्पॉर्टन्स आपण पाहिलेलं आहे, त्यानंतर युटिलिटी ऑफ बुक किपिंग म्हणजे उपयुक्तता पाहिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये व्हॉट इज अ बुक किपिंग म्हणजे काय पाहिलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज द अकाउंटन्सी, युटिलिटी ऑफ बुक किपिंग आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत शेवटचं अकाउंटन्सी.